नमस्कार मंडळी, मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते एका नवीन रेसिपीसोबत माझ्या KSD कुकिंग विथ फन या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण थंडीमध्ये खाल्ल्या जाणारे डिंकाचे लाडू किंवा आपण ज्याला खारीक खोबऱ्याचे लाडू म्हणतो याची रेसिपी बघणार आहोत। हे लाडू थंडीमध्ये खाल्ले तर थंडीमध्ये आपल्या शरीराला ऊब मिळते आणि आपले हाडे बळकट होण्यास मदत होते। लहान मुलांना आणि बाळंतिणीला हे लाडू खूपच फायदेशीर आहेत। या प्रमाणात जर तुम्ही हे लाडू तयार केले तर तुमचे मिश्रण कोरडे होणार नाही आणि लाडू व्यवस्थित तयार होतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सबस्क्राइब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील प्रेस करा। बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी इथे 100 ग्रॅम शेंगदाणे, 100 ग्रॅम काजू, बदाम, खारीक आणि खारकीचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। गोडंबी, 1 वाटी गूळ मी इथे किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी थोडासा डिंक इथे घेतलेला आहे। डिंक तुम्ही आवडीप्रमाणे जास्त घेऊ शकता। मी इथे तूप जसे लागेल तसे घेणार आहे आणि अर्धा किलो खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे। थोडंसं तूप टाकून सर्व ड्रायफ्रूट्स आपल्याला एक एक करून छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एका कढईमध्ये तूप घेऊन एक एक ड्रायफ्रूट्स आता भाजून घेते। या लाडूमध्ये तुम्ही आणखीही ड्रायफ्रूट्स वापरू शकता, जसे पिस्ता, बेदाणे, अक्रोड, अशा अंजीर हेही ड्रायफ्रूट्स तुम्ही वापरू शकता। तेही तुम्ही 100 ग्रॅम या प्रमाणामध्ये घ्या, म्हणजेच तुमचे लाडू चुकणार नाहीत। गोडंबी ही थोडंसं तूप टाकून मी छान खमंग भाजून घेते। गोडंबी हा पदार्थ खूप गरम असतो, त्यामुळे थंडीमध्ये आणि या लाडूमध्ये ही गोडंबी नक्की वापरावी। त्यानंतर मी काजूही अशाच प्रकारे तुपामध्ये भाजून घेते। अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे या ड्रायफ्रूट्सचा थोडासा कच्चेपणा जो असतो तो कच्चेपणा निघून जातो आणि लाडू चवीला खूप छान होतात। ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यामुळे या लाडूला लवकर बुरशीही लागत नाही। अशाच प्रकारे मी आपण बारीक करून घेतलेली खारीक सुद्धा तुपामध्ये भाजून घेते। खारीक तुपामध्ये भाजून घेतली की थोडी कडक होते आणि मिक्सरमधून बारीक करायला सोपी जाते, त्यामुळे खारीक नक्की भाजून घ्या। खारीक भाजून झाल्यानंतर आता राहिलेला डिंक मी तळून घेते। डिंक हा तुपामध्ये पूर्ण तळून घ्यायचा आहे। हे लाडू बनवताना डिंक हा दुकानामधून खड्याचा जो डिंक असतो तो विकत आणायचा आणि हा डिंक तुपामध्ये पूर्ण तळून घ्यायचा। डिंकाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। आता आपण बाकी ड्रायफ्रूट्स 100 ग्रॅम घेतलेले आहे, तर इथे 100 ग्रॅम डिंक घेतला तरी चालेल। खोबरं मी किसून घेतलेलं आहे, त्यामुळे गॅस बंद करून फक्त गरम कढईमध्ये हे खोबरं थोडंसं गरम करून घेते। तर अशा प्रकारे संपूर्ण ड्रायफ्रूट्स मी तुपामध्ये खमंग भाजून घेतलेले आहेत आणि हे बघा डिंक तळल्यानंतर असा छान कुरकुरीत होतो। आता भाजून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट्स एक एक करून मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यायची आहे। मिक्सरमधून काढताना थोडासा जाडसरच काढा, नाहीतर अगदीच लगदा तयार होईल। हे बघा, मिक्सरमधून ड्रायफ्रूट्स काढताना सर्व ड्रायफ्रूट्स मी अशा प्रकारे काढून घेतले, त्याचा लगदा तयार होऊ दिला नाही। या लाडूमध्ये भरपूर असं तूप आणि सर्व ड्रायफ्रूट्स वापरले असतात, त्यामुळे हे लाडू थंडीमध्ये शरीराला खूप पौष्टिक आहेत। तळलेला डिंक तुम्ही मिक्सरमधूनही काढू शकता किंवा एखाद्या पेल्याने किंवा लोट्याने त्याला खालीच बारीकही करू शकता। अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून बारीक करून झालेले आहेत। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्स करून घेऊयात। तुम्ही या ड्रायफ्रूट्समध्ये पिठी साखरही वापरू शकता किंवा गूळही वापरू शकता। गुळामुळे जास्त ऊब मिळते, म्हणून शक्यतो या लाडूमध्ये गूळ वापरावा। गुळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त गोड आपण करू शकतो। मी इथे 1 वाटी गूळ किसून घेतलेला होता। आता हा गूळ मी कढईमध्ये थोडासा पातळ करते। गूळ कढईमध्ये पातळ यासाठी करून घ्यायचा की त्यामध्ये असणारे खडे आपल्याला या कढईमध्ये दिसून येतील आणि ते आपण काढू शकतो। गूळ फक्त मी पातळ करून घेतलेला आहे, गुळाचा पाक तयार केला नाही।
आणि हा पातळ केलेला गूळ आपल्या मिश्रणामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा। गूळ गरम आहे त्यामुळे चमच्यानेच हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता गूळ मिक्स करून झाल्यानंतर मी 1 वाटी तूप गरम करून घेतलेला आहे। हे गरम केलेलं तूप या मिश्रणामध्ये टाकते आणि परत एकदा हे सर्व पदार्थ हाताने एकजीव करून घेते। ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी मला अर्धी वाटी तूप लागलेलं आणि 1 वाटी तूप मी सर्व झाल्यानंतर गरम करून यामध्ये टाकलं, म्हणजेच मला 1.5 वाटी तूप या लाडूसाठी लागलेलं आहे। आणखी अर्धी वाटी तूप टाकलं तरी चालेल। हे बघा, हे मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे। या मिश्रणाचा लाडू तयार होत आहे। तर अशा प्रकारे तयार आहे आपले डिंकाचे किंवा खारीक खोबऱ्याचे ड्रायफ्रूट्सचे लाडू। अगदी छान लाडू तयार झालेला आहे। असेच एक एक करून मी बाकीचे लाडूही तयार करून घेते। या मिश्रणामध्ये तूप टाकल्यानंतर लगेच लाडू वळायला घ्यावेत, कारण तूप घट्ट झाल्यानंतर हे लाडू वळता येत नाहीत। तर अशा प्रकारे तयार आहेत आपले संपूर्ण लाडू। हे लाडू चवीला तर छान होतातच, पण शरीरासाठी पौष्टिकही खूप आहेत। लहान मुलांना तर थंडीमध्ये हे लाडू नक्की द्यावेत। त्यामुळे ही रेसिपी नक्की करून बघा आणि या प्रमाणामध्ये जर तुम्ही हे लाडू तयार केले तर तुमचे लाडू नक्कीच चांगले होतील। तर आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण लवकरच भेटूया एका नवीन रेसिपी सोबत।